एक विचार करा, सरकारने इंधनावरील करात मोठी कपात जाहीर केली, पण पेट्रोल पंपावर गेलो तर दर तेच. हे एक अजब आर्थिक कोडं आहे आणि आज आपण तेच सोडवणार आहोत. हे नेमकं झालं कसं? चला तर जाणून घेऊया. हाच तो प्रश्न आहे नाही का, जो आपल्या सगळ्यांना पडलाय. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर तब्बल 10 रुपयांची कर कपात केली, पण त्याचा फायदा आपल्यापर्यंत पोचलाच नाही. असं का? यामागचं कारण काय, तेच आज समजून घेऊया. ठीक आहे, तर मग जरा खोलात शिरूया. सरकारने नेमकं काय पाऊल उचललं आणि हे आकडे नक्की काय सांगतात, त्यावर एक नजर टाकूया. तर झालं असं की सरकारने पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीवर लागणाऱ्या एका विशेष करात म्हणजे स्पेशल ॲडिशनल एक्साईज ड्युटीमध्ये प्रति लिटर 10 रुपयांची घसघशीत कपात केली. खरं तर ही खूप मोठी घोषणा होती. आणि यातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे डिझेलवरचा हा कर आता थेट 0 रुपये प्रति लिटर झालाय. हो, बरोबर ऐकलत, 0. म्हणजे सरकारने डिझेलवरचा हा विशिष्ट कर पूर्णपणे काढूनच टाकला. पण एवढी मोठी कर कपात होऊन सुद्धा पेट्रोल पंपांवरच्या दरांमध्ये काहीही बदल झाला नाही. म्हणजे ग्राहकांना पूर्वीच्याच दराने इंधन घ्यावं लागत होतं. आणि हाच या सगळ्या प्रकरणातला कळीचा मुद्दा आहे. आता आपण या कथेच्या पुढच्या भागाकडे वळूया, जिथे आपल्याला कळेल की या कर कपातीचा फायदा नेमका गेला कुठे आणि कोणाला झाला. साहजिकच प्रश्न येतो की जर ग्राहकांना फायदा झाला नाही तर हे हजारो कोटी रुपये गेले कुठे? ह्याच प्रश्नाच्या उत्तरात या संपूर्ण धोरणाचं रहस्य दडलेलं आहे. पण याचं उत्तर शोधण्याआधी एक महत्त्वाचा शब्द पटकन जाणून घेऊया. OMC म्हणजेच ऑइल मार्केटिंग कंपन्या. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या कंपन्या पेट्रोल पंप चालवतात आणि थेट आपल्याला इंधन विकतात त्या. आणि इथेच या कोड्याचं उत्तर मिळतं. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रचंड वाढल्यामुळे या तेल कंपन्यांना दररोज तब्बल 2400 कोटी रुपयांचं मोठं नुकसान सोसावं लागत होतं. म्हणजे यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सरकारचा हा निर्णय ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नव्हताच, तर तो या तेल कंपन्यांना मोठ्या आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी होता. करकपातीचा सगळा फायदा थेट या कंपन्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी वापरला गेला. चला आता पुढे बघूया की या निर्णयाचे सरकार आणि बाजारावर काय परिणाम झाले. कारण अशा मोठ्या निर्णयांचा परिणाम कधीच एकाच ठिकाणी थांबत नाही. त्याचे पडसाद दूरवर उमटतात. तर मग झालं काय? एका बाजूला तेल कंपन्यांना रोजच्या प्रचंड नुकसानीपासून वाचवलं गेलं, पण दुसऱ्या बाजूला सरकारच्या तिजोरीला फक्त 15 दिवसातच अंदाजे 5,500 कोटी रुपयांचा फटका बसला. अर्थात ही महसुली तूट भरून काढण्यासाठी सरकारने काही इतर पावलंही उचलली, जसं की देशातून बाहेर जाणाऱ्या डिझेल आणि विमानांच्या इंधनावरचा निर्यात कर वाढवला आणि व्यावसायिक वापरासाठीचा LPGचा वाटाही वाढवला. चला तर मग आता या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात येऊया आणि पाहूया की या संपूर्ण धोरणामुळे कोणते मोठे आणि मूलभूत आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. या सगळ्या प्रकरणातून 3 मुख्य गोष्टी स्पष्ट होतात. पहिली, ग्राहकांना दरांमध्ये लगेच कोणताही दिलासा मिळाला नाही. दुसरी, तेल कंपन्यांचं आर्थिक आरोग्य सांभाळलं गेलं. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागतिक तेलाच्या किमतीतल्या धक्क्यांसमोर आपली अर्थव्यवस्था किती नाजूक आहे हे पुन्हा एकदा समोर आलं. मूळ स्रोतांमधील हे एक वाक्य या संपूर्ण समस्येचं सार अचूकपणे मांडतं. सोप्या शब्दात सांगायचं तर अशा निर्णयांमुळे सरकार, कंपन्या आणि सामान्य नागरिक यांच्यात खर्चाचा भार नेमकं कसा आणि कोणी वाटून घ्यायचा याबद्दल एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. आणि शेवटी हाच तो विचार करायला लावणारा प्रश्न की आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा तेलाचे दर वाढतात तेव्हा त्याचा भार नेमका कोणी उचलायचा? सरकारने आपला महसूल कमी करून, कंपन्यांनी तोटा सहन करून, की सामान्य ग्राहकांनी आपल्या खिशातून जास्त पैसे देऊन? यावर विचार करायलाच हवा.